माननीय जिल्हाधिकारी महोदय संभार दिवस कार्यक्रममध्ये आपल्या जिल्ह्यासाठी आपला मोबाईलवर या कार्यक्रमची सुरू केलेले आहे। या कार्यक्रमचा जो मेन उद्देश आहे की जो आपली जो जनता आहे, लोकांना आहे, त्यांना सगळे योजनाची माहिती कसा प्रकार मिळाले यासाठी शासन आपला मोबाईलवर सरांच्या मार्गदर्शनामध्ये सुरू झालेले आहे। आणि आज मी इकडे विविध दाखलेसाठी बोलणार आहे। सर्वप्रथम 2015मध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम पारित झाला होता। या अधिसूचना 16 नोव्हेंबर 2016 अनुसार पूर्वप्रसिद्ध केलेले आहेत। आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015ची जो मेन उद्दिष्ट आहे की विविध विभागामार्फत जो सेवा पूर्तती पारदर्शक, गतिमान एवं विविध काल मर्यादात कशा होऊ शकतात यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम झालेली आहे। आमची मुख्य जबाबदारी आहे की नागरिकांना सुलभ एवं कालमर्यादात सेवा मिळावे। या प्रोसेसमध्ये वेगळे सेवा आहे, जसा की तुम्ही वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, तात्पुरते रहिवास प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र। प्रत्येक सेवासाठी किती कालमर्यादा मध्ये या सेवा तुमच्याकडे पोहोचला पाहिजे या पण सरकार निश्चित केलेले आहे। फॉर एक्झाम्पल, अगर तुम्ही बघितले वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र, त्याच्यामध्ये ये सेवा 15 दिवसमध्ये तुमच्याकडून प्रमाणपत्र मिळालं पाहिजे। आणि प्रत्येक सेवा निहाय कोण सेवा देऊ शकतात, फॉर आणि प्रथम अपीलीय अधिकारी कोण आहे, द्वितीय अपीलीय अधिकारी कोण आहे आणि सेवा शुल्क किती आहेत, या महाराष्ट्रीय सेवा लोकसेवा अधिनियममध्ये याची खात्री केला गेला आहे। जसं की तुम्ही बघू शकता, जातीचे प्रमाणपत्र या लोकसेवा पुरवण्यासाठी सरकार विहित केला 21 दिवसची कालावधी निश्चित केलेले आहे। एवं यह सेवा उपविभागीय अधिकारी अथवा उपजिल्हाधिकारीकडून तुम्ही घेऊ शकतात। आणि समजा की उपविभागीय अधिकारीचे निर्णयावर तुमचा काही आक्षेप आहे तर तुम्ही प्रथम अपीलीय अधिकारी जो की अपर जिल्हाधिकारी आहे किंवा द्वितीय अपीलीय अधिकारी जो की जिल्हाधिकारी आहे तिथे तुम्ही जाऊ तुमच्या जो भी तक्रार आहे तुम्ही देऊ शकतात। सो याप्रमाणे प्रत्येक सेवाची किती मुदत आहे, किती कोण देणार आहे, प्रथम अपीलीय सगळे सुनिश्चित केलेले आहे। त्यानुसार एपतीचे दाखिला, सांस्कृतिक कार्यक्रम परवानगी, अधिकार अभिलेख प्रमाणपत्र, अल्पभूधारक दाखला, भूमी सतमजूर दाखला, शेतकरी दाखला, वेगळे दाखले आहे। किंतु सगळे दाखलामध्ये जो सेवा आहे त्याप्रमाणे आहे। अब यस असा सेवा तुम्ही कुठे घेणार, त्यासाठी सरकार एक संकेतस्थळ पण दिलेले आहे, त्याची नाव सगळेला माहिती आहे, आपले सरकार पोर्टल। तुम्ही आपले सरकार पोर्टल https://apleSarkar.mahaonline.gov.in वर जाऊन तुम्ही सगळे सेवाची लाभ घेऊ शकतात। जर तुम्ही आपले सरकार पोर्टलवर गेला तो ये तुमचा मेन पृष्ठ आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात की सर्व महसूल विभाग आणि वेगळे विभागाकडून दिलेले झाले सेवा आता नमूद आहे। फॉर एक्झाम्पल, महसूल विभागाद्वारा दिलेले झाले सेवा आता तुम्ही बघू शकतात। त्यावर समजा तुम्ही नवीन आहे तर तुम्ही त्याच्यावर साइन अप करू शकतात या साईटवर। आणि तुम्ही अगर जर लॉग इन केलेले आहे तो तुम्ही आपली लॉग इनची ID आणि पासवर्ड टाकून तुम्ही या सेवा घेऊ शकतात। महसूल विभागाकडे दिलेले जे सेवा आता तुम्ही बघू शकता, जो मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले, जो 14 प्रकारची सेवा आणि वेगळे सेवा आहे तच नमूद आहे। जसा मी तुम्हाला सांगितले, तुम्ही नवीन युजर आहे तर तुम्ही नवीन युजर म्हणून नोंदणी करू शकतात, किंवा तुम्ही अगर ऑलरेडी नोंदणी केलेले आहे तर तुम्ही तुमचा युजर ID आणि पासवर्ड टाकून तुम्ही सेवाची वापर करू शकतात। नवीन युजरसाठी 2 पर्याय सरकार दिलेले आहे। एक पर्यायामध्ये तुम्ही मोबाईल नंबरवर OTP द्वारा तुम्ही करू शकतात, अथवा तुम्ही तुमचा जो ओळखची पुरावा आहे, तुमचा जो वेगळे डॉक्युमेंट आहे ती पण तुम्ही अपलोड करून तुम्ही लॉग इन तुम्ही तुमचा युजर ID करू शकता। या एक प्रक्रिया आहे। तुमच्याकडे 2-3 वेगळे आहे ऑप्शन। प्रत्येक तहसीलमध्ये सेतू सेवा केंद्र आहे, तुम्ही सेतू सेवा केंद्र तेथून जाऊन तुम्ही तुमचा अर्ज देऊ शकतात। सेम आपला सरकार केंद्र प्रत्येक ग्रामपंचायतनी आहे, सरकार आपला सरकार सेवा केंद्राची स्थापना केलेली आहे, तिकडे जाऊन तुम्ही तुमचा अर्ज करू शकतात। तुमच्याकडे एकच अजून ऑप्शन आहे कॉमन सर्व्हिस सेंटर, तिथे पण जाऊन तुम्ही करू शकता। तो समजा अगर तुम्ही तुमच्या घरी बसून तुमच्या अगर विविध दाखलेची गरज आहे तर तुम्ही आपला सरकार वापर करा, नाहीतरी तुमच्या जवळमध्ये तुमच्या ग्राममध्ये आपले सरकार सेवा केंद्र आहे तिथे जाऊन तुम्ही सगळे डॉक्युमेंट देऊन तुम्ही या सगळे सुविधाची लाभ घेऊ शकता। अर्जाची कारवाई कसं आहे,
तुमचा अर्ज केल्यानंतर जो सक्षम अधिकारी आहे ती सगळे कागदपत्र ती तपासणी करतो. तुमच्या अर्जासोबत जो आवश्यक कागदपत्र तुम्ही संकलित केलेले आहे त्यांच्या खात्री करून ती स्थानीय चौकशी करतो. स्थानीय चौकशी करण्यासाठी तहसीलदार किंवा संबंधित अधिकारीकडून जबाबदार आहे. एक बार सगळे जब तपासणी झाला तो प्रमाणपत्राची मंजुरी करतात आणि प्रमाणपत्र मंजुरी केल्यानंतर तुमच्या मेसेज येईल. मेसेजवर तुम्ही बघू शकतात की तुमच्या प्रमाणपत्र अप्रूव्ह झालेले आहे आणि नंतर तुम्ही त्या साईटवर जाऊन या मेसेजवर पाहून तुम्ही डिजिटल डाउनलोड करू शकतात. तो सगळी जो प्रक्रिया आहे सगळे प्रक्रिया सरकार ऑनलाईन केलेली आहे. त्यामुळे तुमच्या काही जालाची गरज नाही आहे. तुम्ही स्वतः वापरून करू शकतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक सुविधासाठी शासनाकडून किती दिवस लागणार, कोण कोण देणार आणि तक्रार आलं तर कुठे जायचं आहे. त्यामुळे तक्रारसाठी तुम्ही अगर समजा काही तुमच्याशी अतिरिक्त शुल्काची मागणी केली तर तुम्ही संबंधित तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी करून संपर्क करून त्यांची तक्रार देऊ शकतात किंवा तुमच्या rts.yavatmal@maharashtra.go.in या ईमेलवर आयडीवर तुमचा जो तक्रार आहे तुम्ही पाठवू शकतात. तक्रार प्राप्त केल्यानंतर जो संबंधित अधिकारी आहेत ज्यांच्याकडून तुम्ही तक्रार केलेली आहे ती तक्रार बघून तुमच्या तक्रारवर आक्षेप घेणार आणि तुमच्या तक्रारची सोल्युशन करणार. जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळमध्ये एक चांगला प्रकरण झालेली आहे. त्याच्यामध्ये अभिप्राय कक्षाची स्थापना सुरू केलेली आहे. या अभिप्राय कक्षामध्ये सर्व समजा कोई तुमच्या शुल्का व्यतिरिक्त जास्त पैसे मागणी केला किंवा विहित मुदतीत सेवा तुम्हाला दिलेले नाही आणि चांगली वर्तणूक तुमच्यासोबत केलेले नाही त्यासाठी तुम्ही तक्रार करू शकता. त्यासाठी या स्क्रीनवर तुमचा एक QR कोड दिसत आहे. तुम्ही अगर QR कोड स्कॅन केला तर तुम्हाला तुमच्या डायरेक्टली तिकडे जाऊन किंवा तुम्ही एक नंबर आहे 0723235080 या क्रमांकावर शासकीय सुट्टी वगळता सकाळी 10 वाजता ते 6 वाजतापर्यंत तुम्ही संपर्क साधून तुमचा जो तक्रार आहे तुम्ही डायरेक्टली देऊ शकतात. तो या योजनामध्ये आम्ही बघितले की विविध प्रकारची दाखले कशा तुम्ही घेऊ शकतात, कुठे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकतात. समजा तुमच्या विधित कालमर्यादामध्ये ती सेवा भेटलेली नाही तर कुठे तक्रार करू शकतात, कुठे अपील करू शकतात आणि किती पैसे तुम्ही देऊ शकतात. तो माझा तुमचा फक्त एक सांगायचं आहे की तुम्ही जो वेगळे सिस्टम आहे चाहे वो आपला सरकार पोर्टलवर आहे, आपला सरकार केंद्र आहे किंवा सेतू केंद्र आहे ती वापर करा आणि जास्तीत जास्त तुम्ही सोपामध्ये तुम्ही सेवा घ्या.